नमस्कार. दिनांक 28 मे. कथेचं शीर्षक आहे हातात गोवऱ्या दिल्या. चोळाप्पाची मुलगी राजूबाई हिचे लग्न श्रीपाद भटाशी झाले. चिदंबर हा तिचा मुलगा जन्मास आल्यावर तिला क्षयरोग जडला. चोळाप्पाने महाराजांना याबद्दल विचारले. महाराजांनी काही न बोलता चोळाप्पाच्या हातात गोवऱ्या ठेवल्या. चोळाप्पा मनात चरकला. 15 दिवसांनी राजूबाई गेली. एकाच घरात व्यावहारिकदृष्ट्या दोन परस्पर विरोधी गोष्टी घडलेल्या आपण पाहणार आहोत. वरवर जरी त्यात परस्पर विरोध वाटला तरी परमार्थाच्या दृष्टीने त्यात विरोध नसून सुसंगतीच आहे असे दिसून येईल. चोळाप्पा हा एक प्रापंचिक जीव आहे. त्याची बायको येसूबाई ही त्याची देहबुद्धी होय. प्रपंचातील आसक्ती, मीपणाची ममता तिच्या रूपाने वावरते आहे. या दाम्पत्याला 3 अपत्ये. एक राजूबाई ही वासना, दुसरा कृष्णाप्पा हा विवेक आणि तिसरा आप्पा हे चित्त होय. राजूबाई म्हणजे वासनेचे लग्न श्रीपाद भटाशी म्हणजे मनाशी झाले आहे. या दाम्पत्यातला श्री गुरूंच्या कृपा आशीर्वादाने एक मुलगा झाला, तो चिदंबर होय. हा चिदंबर म्हणजे आत्मज्ञानाकडे लागलेला ओढा, आकर्षण होय. त्याच्या जन्मामुळे वासनेला म्हणजे राजूबाईला क्षय लागणे स्वाभाविक होते. त्यामुळे दिवसेंदिवस ती खंगतच गेली. वासना खंगात चाललेली पाहून जीव अस्वस्थ होणे साहजिक आहे. जीव श्री गुरूंना साकडे घालतो, पण श्री गुरु चकार शब्द न बोलता जीवाच्या हाती गोवऱ्या ठेवून वासनेचे मरण लवकरच होणार हे सूचित करतात. या अशुभाने जीव आणि देहबुद्धी दोघेही हबकतात. पण गुरुवचन अटळ असल्याने जे काही होईल ते पाहण्या वाचून गत्यंतर नसते. वासनेचे मरण ओढवते. तरण्या बांड वासनेचे अकाली मरण झाले. जीवाने व देहबुद्धीने आकांत मांडला. श्री गुरूंनी त्यांचे सांत्वन केले. वासनेचे मरण अटळ असते. श्री गुरु ते थोपवित नाहीत. जीवाला याची सत्यता पटली तशी तो श्री गुरूंची प्रार्थना करू लागला. हे देवा, जन्ममरणाच्या चक्रात सापडून भोवंडून जाणाऱ्या माझ्यासारख्या अनाथांचा, दुःखितांचा तूच तारक आहेस. माझ्या कर्माने मी बद्ध असलो तरी हे दयानिधे, तुझ्या चरणी मला केव्हा ठाव देशील बरे. वासनेचे मरणे परमार्थात अटळ असते. त्याचे दुःख वाटून घेऊ नये. उलट श्री गुरूंची मनोभावे वरील प्रमाणे नित्य प्रार्थना करावी, तळमळ व्यक्त करावी. धन्यवाद.